विश्वास रूपिणो याभ्यामिना न पश्यन्ति सिद्धा स्वान्तसमीश्वरम् वन्दे बोधमये नित्यं गुरु शंकर रूपिणो यमाश्रितो हि वक्रोऽपि चंद्र सर्वत्र वन्द्यते नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मंगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। ज्ञानेश्वरा करुणा करदयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कधी काळी आपण असावे जोडी प्रभु रामचंद्र भगवान की जय भगवान की जय वामन भाऊ की जय सच्चिदानंद रूपाय ईश्वरपत्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः। भगवान गोपाल कृष्ण मौलिक नावाला जगद्गुरु तुकोबाराय आदी करून सर्व संत मायबापांच्या सर्व श्रोते मायबापांच्या चरणावर नतमस्तक होऊन कथेला आरंभ आपण आपल्याला ज्ञात आहे। भगवंताच्या कृपेने चालत असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह त्यामध्ये आजचा प्रथम दिवसाच्या कथेला आपण आरंभ करत आहोत। प्रभू श्री रामजींचं जीवन चरित्र आपल्याला बघायचं आहे। एक बाणी एक पत्नी आणि एक वचनी असलेले प्रभू रामचंद्र प्रभू त्यांच्या जीवनाचा परिचय आपल्याला करून घ्यायचा आहे। भगवंत अवताराला आले, कशा करता अवताराला येतात, अवताराला येऊन काय कार्य करतात आणि
महाराज भक्तावर देवाचं काय प्रेम असतं या सगळ्याचं वर्णन करण्याकरता ह्या कथा बघायच्या असतात आणि म्हणून ती कथा आपण आज आरंभ करत आहोत। ज्या अनेक प्रकारचे रामायण आहेत एकंदरीत असं ज्ञाते मंडळी सांगतात की एकंदरीत 150 रामायण आहे, 150 रामायण आहे का नाही। आणि मग वेगळ्या प्रकारानं महाराष्ट्रातल्याही संतांनी रामायण केले, इतर प्रांतातल्याही संत महात्म्यांनी रामायण केले। ज्ञानोबाराय असतील, तुकोबाराय असतील, नामदेव महाराज असतील, यांनी यांच्या पद्धतीनं त्याप्रमाणे चरित्र अभंगात रेखाटण्याचा प्रयत्न केलाय आणि अनेक संत महात्म्यांच्या आधारानं आपल्याला कथा करायची आहे। आपल्या समोर जो ग्रंथ आपण घेतलेला आहे ज्यांच्या आधारे आपण हे चरित्र बघणार आहोत त्या ग्रंथाचं नाव रामचरितमानस। रामचरितमानस असं त्या ग्रंथाचं नाव आहे। नाथ महाराजांचंही रामायण आहे पण 4 महिन्यात होत नाही तर 8 दिवसात कधी होणार, कारण खूप विस्ताराने काय केलेलं आहे। नाथ महाराजांनी खूप विस्ताराने रामायण लिहिलंय। तुळशीदासजींनी तेच रामायण पण जरा संक्षिप्त पद्धतीत लिहिलेलं आहे आणि म्हणून बहुतेक करून कथेला तुळशीदासजींचं रामायण निवडलं जातं आणि म्हणून रामचरितमानस असं त्या ग्रंथाचं नाव आहे। राम, चरित आणि मानस तीन अक्षर आहेत त्यात, पहिला राम, दुसरा चरित आणि तिसरा मानस। राम चरित मानस या ग्रंथाला तुळशी रामायण असंही म्हणतात, तुळशी रामायण ठीक आहे नाही। पण तुळशी रामायण हे नाव तुळशीदासजींनी दिलेलं नाही। तुळशीदासजींनी या ग्रंथाला रामचरित हे नाव दिले, रामचरित मानस। मग तुळशी रामायण हे नंतरच्या संत महात्म्यांनी दिलेलं नाव आहे। तुळशीदासांनी ते रामायण लिहिलं म्हणून त्या ग्रंथाला नाव तुळशी रामायण दिलं। तसं ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीला नाव ज्ञानेश्वरी ज्ञानोबारायांनी दिलेलं नाही, ते जनाबाईंना दिलेलं नाव आहे। आरंभाला ज्ञानेश्वरी हे नाव त्या ग्रंथाला जनाबाईने दिले, ज्ञानोबारायांचं नाव ज्ञानेश्वरी नाही। बघा तुम्ही सगळ्या ज्ञानेश्वरीचे पारायण करा, ज्ञानेश्वरीचं पारायण करा, मला त्याच्यात ज्ञानेश्वरी हे नाव त्या ग्रंथाला कुठं दिलंय, काय नाव दिलंय? संतांनी दिलंय। ज्ञानोबारायांनी भावार्थ दीपिका असं ज्ञानेश्वरीला काय दिलेलं आहे, नाव दिलेलं आहे, भावार्थ दीपिका। तसा तुळशीदासजींनी या ग्रंथाला रामचरितमानस असं नाव दिलेलं आहे, रामचरितमानस। तुळशीदासजींना विचारलं त्या काळच्या कोणीतरी संतांनी, म्हणजे मला तुम्ही रामचरितमानस असं नाव देण्याचं कारण काय? त्यांनी सांगितलं अरे रामचरित मानस त्याचं उलट करा, मानस चरित राम, मानस चरित आणि राम। मानस म्हणजे मन, चरित म्हणजे चारित्र्य आणि राम म्हणजे भगवंत। ज्याचं मन चांगलं त्याचं चरित्र चांगलं आणि ज्याचं मन आणि चरित्र चांगलं राम त्याच्या जीवनात आल्याशिवाय राम त्याच्या जवळच।
मन, चरित्र आणि राम. जे कोण्या व्यक्तीचं चरित्र जे घडतं माऊली ज्ञानोबा म्हणतात मनावून घडतं. तुकोबा तरी दुसरं काय म्हणतात? वाचोनी मनीची नाही ते वाचेशी उमटेल काही, काय बी बिना भुई अंकुराशे. माऊली ज्ञानोबा म्हणतात मनीची जे नाही ते वाचेशी उमटेल काही, उगमाची वाळवणी जाय ते ओघी केवी वाय. माऊली ज्ञानोबा म्हणतात मनीची जे नाही. एक लक्षात घ्या, काही काही माणसं बोलतात, बोलतात एखाद्या भाषणात बोलतात, एखाद्या वेळेला आपण एखाद्या माणसालाही बोलतो आणि अंगावर आलं की म्हणतो आमच्या मनात नव्हतं ते बोलून. असं होत नाही, ही पळवाटी. मनात नव्हतं बोललो ही काय पळवाटे, अजिबात नाही. मनीची जे नाही, कारण आवडी ती वृत्ती किरीटी आधी म्हणूनची उठी मग देवाच्या दिठे कराशी. आवडे ज्ञानोबा म्हणतात मने अगोदर उठी आणि मग वाचा दिठे कराशी. अगोदर मनात येत, बरोबर आहे का नाही? मनात त्याचं मन चांगलं, त्याला आचरण चांगलं ठेवायची गरज नाही. मनाप्रमाणे काय घडत जात? आचरण घडतं. आणि ज्याचं आचरण चांगलं, राम त्याला लांब आहे का? म्हणून रामचरित मानस, मानस चरित राम. मानस चरित याचा ताळमेळ ज्याच्या जीवनात आहे त्याच्या जवळच राम आहे, बरोबर की नाही? तसं तर भगवंत म्हणतात तैसा हृदयामध्ये मी सांग्यान करियान ते तर काहीचे ब्रह्मज्ञान, बरोबर आहे की नाही? बोली चाले त्याचे पाहून मुख बोले तैसा चाले. तेथही नसे ब्रह्मज्ञान आहे का नाही? ते प्रमाण नाही बरं का. बोले चाले त्याचे पाहून मुख म्हणी प्रमाण आहे का त्यात? तसं पण थोडं वेगळं. बोले एक चाले एक तुका म्हणे तो अमोल. प्रमाण असे बोले एक चाले एक तुका म्हणे तो अमोल, म्हणजे त्याचं मोल करता येत नाही, बरोबर आहे का नाही? ती मन का असं पण बरी आहे, चांगली. चला, आणि म्हणून मला ज्याचं मानच चांगलं, त्याचं चरित्र चांगलं, ज्याचं चरित्र चांगलं असा तो सुंदर ग्रंथ केलेला आहे. त्या ग्रंथाला आरंभाला नमस्कार केलाय. नमस्कार करावा लागतो. मला कोणताही कार्य आरंभ करायचं असेल तर 3 प्रकारे नमन सांगितले. नमनाद्याने, नमन मध्याने, नमनांताने. आरंभाला नमन असावं, मध्यंतरी नमन असावं, अंताला काय असावं? नमन असावं. नमन आद्याने, नमन मध्याने, नमन अंताने. नमन कशा करता करतात? आपण हाती धरलेलं कार्य निर्विघ्नपणे पार पाडावं आणि मध्यंतरी काही आपशकून येऊ नये म्हणून अनेक देवतांना केलेली प्रार्थना म्हणजे काय असतं? नमन असतं, बरोबर आहे का नाही? नमन असतं. त्याला मंगल म्हणतात. मंगल म्हणतात. आपल्या स्वामी बाबांनी सुरुवातीला मंगलाचा म्हणा सकळ मंगळ 3 प्रकारचं नमन आहे, बरोबर आहे? 3 आशीर्वाद रूप मंगल आहे, वस्तुनिर्देश रूप मंगल आहे आणि एक नमस्कार रूप काय आहे? मंगल आहे का नाही? आपली व आपल्या शिष्याची इच्छित वस्तू आपल्या आराध्य देवाकडे मागणं याला आशीर्वाद रूप मंगल म्हणतात, बरोबर आहे का नाही? आपल्या आराध्याच्या रूपाविषयी किंवा नामाविषयी निर्देश करणं याला वस्तुनिर्देश रूप मंगल म्हणतात. आणि भगवंताला अथवा संताला नमस्कार करणं याला नमस्कार रूप मंगल म्हणतात. मला सगळ्या प्रकारचे मंगल केलेले आहेत. आरंभाला भगवान शंकर आणि पार्वती मातेला नमस्कार केलाय. कारण आपल्यापर्यंत जी रामकथा आली, आपल्यापर्यंत जी रामकथा आली त्यात सगळ्यात मोठा उपकार भगवान शंकर आणि पार्वती मातेचा आहे. आरंभाला भगवान शंकरानं कथा सांगितली आणि पार्वती मातेनं काय केली? ती श्रवण केली. मग तिथून पुढे सगळ्या कथेला आरंभ, सगळ्या कथा सुरू झाल्या. भगवान शंकर आणि पार्वती मातेला नमस्कार करतात, ईश्वराला नमस्कार करतात. त्यानंतर महाराज आपल्या गुरुला नमस्कार केलाय. अनेक प्रकारचे नमस्कार 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 करत 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 तुळशीदासजींनी संत महात्म्यांना नमस्कार केलाय. तीर्थाची उपमा दिली, संत महात्म्यांना कापसाची उपमा दिली, संत महात्म्याला झाडाची उपमा देतात, कापसाची उपमा दिली. महाराज संत कसे असतात म्हणजे कापसासारखे असतात. कापसासारखे असतात म्हणजे काय? महाराज तुळशीदासजींनी त्याचा
विस्तार देत असताना असं म्हटलंय की कापूस स्वतः पिंजून घेतो आणि दुसऱ्याची लज्जा रक्षण करतो. बरोबर आहे का नाही? कापूस स्वतः पिंजून घेतो. आपला कपडा कशाचा झालेला आहे? कापसाचा झालेला आहे की नाही? आणि तो कापूस काय झालेला आहे? पिंजल्या गेलेला आहे. बरोबर आहे का नाही? कापूस स्वतः पिंजतो आणि दुसऱ्याची लज्जा रक्षण करतो. तसे संत स्वतः कष्ट भोगतात आणि दुसऱ्याची लज्जा रक्षण करतात. आपली लाज राखतात संत महाराज. लाज 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 राखतात. लाज कोणती लाज आहे? कोणती लाज वाटावी? कशाची लाज वाटावी? बरोबर, माणसाला लाज वाटते. वाटते लाज. कीर्तनात टाळ घ्या म्हणले की काय वाटते? नको नको म्हणले सगळे लोक आपल्याकडेच पाहते. आहे का नाही? लाज वाटते त्याची. टाळी वाजवायची काय वाटते? लाज वाटते. इना घ्यायची काय वाटते? लाज वाटते. बरोबर आहे का नाही? महाराज, लाज कशाची वाटावी? आता तर वेगळ्या वेगळ्याच लाजी निघल्यात महाराज. काही काही जर लहान घर असल्याची काय वाटायली? लाज वाटते. महाराज, तुम्हाला घरी नेलं असतं पण लाज वाटते. हो, आमचं घर पात्राचं आहे. मग महाराज मानून देईल. काय करायचं? कशाची लाज वाटावी? लाज कशाची वाटावी? ऐका, लाज वाटावी माणसाला. वाटावी मला माऊली ज्ञानोबा म्हणतात, निर्मळ माणसाला लाज वाटते. निर्मळ माणसाला ऐसा ऐशिया अवकाळा हिपे जन्माचा कंटाळा ते लाज पये निर्मळा आणि सुगा गोड ऐसा ऐशिया अवकाळा. अशा प्रकारच्या अवकाळा सहन करणं, गर्भाचं दुःख, जन्माचं दुःख, बालपणचं दुःख, तारुण्याचं, वृद्धापकाळाचं आणि सगळ्यात मोठं मृत्यूचं दुःख, अशा दुःखाची काय वाटावी? लाज वाटावी. लाज ऐसा ऐशिया अवकाळा हे बे जन्माचा कंटाळा. कंटाळा येतो महाराज जन्माचा. कुणाला लाज वाटते? ते लाज पय निर्मळा. निर्मळा आणि निसुका गोड. हे माऊली ज्ञानोबा शब्द आहेत. निसुकाला काय असतं? ते गोड असतं. निसुक शब्दाचा अर्थ आपल्या भाषेत माहिती आहे तुम्हाला? निसुक निसुक माहिती तुम्हाला? सांगू का? वाटका. काय वाटत नाही मला? पुन्हा पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा पुन्हा मरायचं. आपल्याला काय वाटतंय त्याच? अशी त्याला लाज वाटतात. आणि ही लज्जेचं रक्षण संत करतात. संत महाराज, का संतांचं चरित्र बघावं? का संतांच्या नावाने उत्सव करावे? मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता जैशी दीपे दिशे पाहता आपुली वस्तू. महाराज, आपली लज्जा रक्षण करतात. झाडाची उपमा दिली संताला. तुळशीदासजीने झाडाची उपमा दिली. झाडाची का दिली? त्याचं कारण सांगत असताना तुळशीदासजी सांगतात, मला झाड स्वतःच्या डोक्यावर होऊन घेत आणि खाली बसणाऱ्याला सावली देत. बघा तुम्ही, संत महात्म्यांनी कष्ट सहन केले आणि ज्ञानेश्वरी, गाथा, रामायण, भागवत त्या सावल्या आपल्या करता काय केल्या? तयार करून ठेवल्या. आणि म्हणून अशा प्रकारचे जे संत आहेत महाराज, त्या संत महात्म्यांना नमस्कार केलाय. तिसरा नमस्कार केलाय तुळशीदासजींनी दुष्ट लोकांना. कोणाला केलाय? दुष्ट. म्हणजे दुष्टाला का नमस्कार करावा? दुष्टाला का करावा महाराज? दुष्टाला का नमस्कार? दुष्ट कुणाला म्हणावं? दुष्ट तुळशीदासजींची व्याख्या. तुळशीदासजी म्हणतात, फर अकाजुल गीतनु परिहारई जे मे हेम उपला तुळशीदरी गरही बदवू खलदस शेष सर्वसा सहस बदन भरणे परदोषा. त्याला दुष्ट म्हणावं. तुकोबारायांनी दुष्टाची व्याख्या केली, सगळ्या संतांनी केली, ज्ञानोबारायांनी केली. इथं तुळशीदासजी सांगतायत, मला तुळशीदासजी म्हणतात पीक चांगलं आलेलं आहे. उदाहरण तुळशीदासजींनी दिले. पीक चांगलं आलेलं आहे, शेतकरी खुश झालेला आहे, गहू चांगला आलाय. गव्हापेक्षा तो रामकी संगोती हे लावलाय, ते गोंडी येते त्यानं. तुम्हाला अनुभव म्हणून तुम्हाला जास्त येते. ते उद्या येत नाही दादा. ती बोली बाहेर नाही तर काही वाईट नाही म्हणलं मी. कांदा 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 असा कांदा आला मला. 2-4 एकर कांदा लावलाय
आता कांदे कष्ट आहे, त्या पिकाला कष्ट आहे, पैसा आहे, कष्ट आहे, खर्च आहे. असा कांदा सुंदर कांदा आला आणि गारी आल्या, गारी आल्या. गारीनं काय झालं माहितीये का, 1 क्विंटल कांदा व्हायचा तर 4 क्विंटल झाला. गारीनं बळ येतं म्हणा कांद्याला, ते पोषक आहे त्याला, बरोबर आहे ना. गारा पोषक आहेत का. तुळशीदासजी म्हणतात दुष्ट कोणाला म्हणावं, चांगल्या आलेल्या पिकाचा नाश करायला जशा गारा येतात तसं एखाद्याच्या जीवनात चांगलं झालं त्याचा नाश करायला जे जातात त्याला दुष्ट म्हणावं. जरी ते जतन होय ते ठीक, जतनच होऊ देत नाही त्या गारा, तशा त्याला म्हणत त्याला दुष्ट तुळशीदासजी म्हणतात. एखाद्याच्या जीवनात मला चांगलं आलं, अरे तुळशीदासजी म्हणतात दुसऱ्याचं वाईट करायला मरण सुद्धा पत्कारतात. म्हणतात माणसं मेलं तर चालतंय पण त्याला नाही जगू देत, म्हणजे स्वतः मरायला तयार. माशी आपण याते गेळी पुढे लावंती शिनवी तैसे कश्मला आठवी आचरण गाते. म्हणजे त्यानं बरायने पुढे दिलं म्हणत त्याप्रमाणे त्या दुष्टाला, म्हणजे मला त्या दुष्टालाही काय करतात तुळशीदासजी. पुन्हा दुष्ट ऐका, दुष्ट म्हणजे ऐकण्यासारखं, मुद्दाम ऐकण्यासारखं आहे. पुन्हा दुष्ट कोणाला म्हणतात, जे दुसऱ्याच्या पापाला, दुसऱ्याच्या दोषाला 1000 कानानं ऐकतात. दुसऱ्याचे दोष ऐकताना ज्यांना 1000 कानानं म्हणजे 1000 कानाची शक्ती त्याला प्राप्त होती. ते कानाला मशीन लावली किती कानाची शक्ती काय होते वाढते. कान देऊन ऐकतात दुसऱ्याचे पाप, दुसऱ्याचे दोष जे ऐकतात, मनात दुसऱ्याची जी निंदा करतात वगैरे. दुष्टाची रीत अशी असते की मला ते उदासीन, शत्रू, मित्र कोणाचंही हित झालं की त्याच्या हितावर जाळतात. दुष्टच म्हणतात त्यानं कष्ट केले, त्यानं कमवलं, त्याचं तेव कमवायला लागला. आपल्याकडून कष्ट होत नाही, आपल्याकडून कमवणं होत नाही, पण मग असे लोक काय करत राहतात, फक्त दुसऱ्यावर ऐके वदे दुष्ट वाणी, त्याचे न व्हावे दर्शन, खळा संगती भोजन. तुकोबाराय म्हणतात कान पसरून दुष्टवाणी ऐके आणि दुष्टवाणी वदी, त्याचे न व्हावे दर्शन. दर्शन म्हणजे पायावरच नाही, त्याचं तोंड दिसू नाही. तुकोबाराय म्हणतात मला, तुम्हाला सांगा तुकोबाराय म्हणतात म्हणजे काय आता लय अवघड. तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे त्याचे अन्न मद्यपानाचे समान. कशात आले का, असा जर कोणी व्यक्ती असेल आणि त्याच्या घरी जर आपण जेवलो तर मद्यपानाचे समान, दारू प्याल्या एवढं पाप लागतं. कशानं, वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे. काय झाले गुलाबजामुन काय काय बरं काय म्हणून असे जे कोणी आहेत जे दुष्ट आहेत, दुसऱ्यावर जे जळतात, दुसऱ्याची जी निंदा करतात, आणि महाराज असे जे लोक आहेत चुगल्या करणारे असतील, कावळ्याप्रमाणे असतील असे वगैरे, अशाही दुष्टांना तुळशीदासजी नमस्कार करतायत. ज्याचे धन अभिलाषी घेऊ नये तैसे दान, ज्याचे धन अभिलाषी. पण ते अंगावरच येते, ते आमच्या महाराज लोकांच्या अंगावर येते, ते तुमच्या काही येत नाही. त्याचा विस्तार काय अडचण नाही, पण ते अंगावर इकडेच येते. घेऊ नये तैसे दान, ज्याचे धन अभिलाषी. ज्याचा धनातलं जीव हे तुकोबाराय म्हणतात त्याचं दान महाराजांना घेऊ नये. घेऊ नये तैसे दान, आहे का नाही, त्याचं दान घेऊ नये. बरोबर आहे का नाही. अशा प्रकारचे तुकोबारायांनी वर्णन केलं. अशालाही नमस्कार केला. म्हणजे महाराज अशाला का नमस्कार करता, तुळशीदासजी त्याचं कारण सांगतात. दुर्जनम प्रथम वंदे सज्जनं तदनंतरम मुख प्रक्षालना पूर्वम गुद प्रक्षालनम. आता एक श्लोक आहे संस्कृत महाराज. दुर्जनम प्रथम वंदे सज्जन तदनंतरम, दोन माणसं पुढून आले, एक दुष्ट आणि एक सज्जने. म्हणजे दुष्टाला अगोदर नमस्कार करा, सज्जनाला नंतर करा. म्हणजे का,
मला तुलसीदासजींनी नीती चांगली सांगितली, मोक्ष प्रक्षालनात पूर्वम भूत प्रक्षालनम यथा. याचा विस्तार नाही करत मी, तुम्हाला लागले याचा अर्थ तर मग सांगेन कथा झाल्यावर, बरोबर आहे का नाही. अशा प्रकारे त्यांनाही नमस्कार केला. त्याच्यानंतर संत महात्मे आपल्या गुरुंना वगैरे महाराज नमस्कार करतायत. 84 लाख एवढे 4 प्रकारचे जे जीव राहतात, श्वेत, अंडज, उद्भिद, जरायू, या सगळ्यांना मी नमस्कार करतोय. कारण सगळ्यांना नमस्कार करण्याचं एक कारण दुसरं आहे, तुलसीदासजी सारख्या संतांना सगळ्यातच राम दिसतोय. सगळ्यात राम, सर्वागटी राम. सगळ्यात मला संत तर त्यालाच म्हणतात. नाथ मला हरिपाठाच्या पहिल्याचा अभंगात काय सांगतात, हरीचा दास तर त्यालाच म्हणतात का नाही. कोणाला? हरीच्या दासा, हरीच्या दासा, हरिवागीशा, हरीच्या दासा, हरिवागीशा, हरीच्या दासा, हरिवागीशा, हरीच्या दासा, हरिवागीशा, राम कैसा तैसा हरी, हरीच्या दासा, हरिराई सगळ्यात असल्यामुळे सगळ्यांना नमस्कार केला. त्यानंतर सरस्वती मातेला नमस्कार केलाय. मुले ज्ञानोबारांनी सुद्धा सरस्वती मातेला आता विनोवा विलासिनी, जे चातुर्यार्थ कला कामिनी, ते शारदा विश्वमोहिनी नमिनी मिया. नमस्कार केलाय महाराज माऊलींनी सुद्धा. माझा हृदयी सद्गुरु, जेने तारिलो हा संसार पुरु, म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी, जैसे डोळ्यांनी भेटे ती वेळी दृष्टीशी फाटा फुटे, मग वाच पाहिले ते प्रगटे. महाराज आपल्या अशा गुरुचं वर्णन करून गुरुला सरस्वती मातेला वगैरे नमस्कार केला. मला त्यानंतर तुळशीदासजी वर्णन करता कलियुगाला आरंभ झालाय आणि कलियुगातल्या जीवाला, महाराज कलियुगात एक आहे का, कलियुग इतर युगापेक्षा वाईट आहे. सत्य त्रेता द्वापार युगापेक्षा कलियुग काय आहे, वाईट आहे. बरोबर आहे का नाही, मान्य करतो ना महाराज आपण, कलियुग वाईट आहे. संतांनी त्याचं वर्णन केलंय, कलियुगाचा महिमाही सांगितला. ऐका कलीचे महिमान, असत्याशी जन पापादित्य अनुमोदन वगैरे वगैरे संतांनी वर्णन केलंय. भागवतातही वर्णन आले, सगळ्याच ग्रंथात वर्णन आले. कलियुग वाईट आहे. ऐशे कलियुगाच्या मुळे झाले वाटोळे झाले. कलियुग आहे, कलियुग वाईट आहे, वाईट आहे, वाईट आहे, मान्य आहे. पण महाराज कलियुगासारखं उपकारक युगच नाही. लक्षात घ्या, कलियुगासारखं उपकार दुसरं युग नाही. काय असतंय, एका नाण्याला 2 बाजू असतात. एकच बाजू पाहून चालत नाही, याही बाजूने विचार करावा लागतो. आणि ते म्हणून कोर्ट बघा ना तुम्ही, कोर्ट, तुम्ही एखाद्यानं मला कोणत्या केस मध्ये चोरीत सापडू द्या, हत्येच्यात सापडू द्या, बलात्कारात सापडू द्या, कोर्टात नेलं की फाशी आहे का, फाशी नाही लगेच का, कारण दोन्हीकडच्या बाजू ऐकून काय दिला जातोय निर्णय. तसा 2 बाजूचा विचार. कलियुग एका दृष्टीनं वाईट आहे, पण एका दृष्टीनं म्हणले चांगलं आहे. कलियुगासारखं उपकारक युगच नाही महाराज. कलियुगाचा काय फायदा आहे, ऐका. सत्ययुगात एक लक्षात घ्या, सत्ययुगात 1,00,000 वर्ष साधना केल्यानं जे फळ मिळत होतं, त्रेतायुगात तेच फळ 10,000 वर्ष साधना केल्यानं मिळायचं. 1,00,000 कुठं, 10,000 कुठं. त्रेतायुगात 10,000 वर्ष कर्म
साधना केल्यानं जे फळ मिळायचं महाराज द्वापार युगात तेच फळ 1000 वर्ष साधना केली की मिळत होत. आणि ऐका 1000 वर्ष साधना केल्यावर जे द्वापार युगात फळ मिळायचं ते फळ कलियुगात महाराज एका क्षणाला मिळतंय. क्षणाला मुखी नाम हाती मोक्ष. हे कलियुगाचा फायदा आहे. केवळ नामानं उद्धार करणारं कलियुगी. सत्यम नसते तपसा न दानेन चेज्या. कलियुगाचं वर्णन करताना असं म्हटलंय कलो केशव कीर्तना. कलियुगामाची कीर्तन तेने नारायण दिलवेती. कलियुगात भगवंत नामानं म्हणून कलियुग चांगला आहे. अशा कलियुगामध्ये फक्त भगवंताच्या कथा जरी श्रवण केल्या माऊली ज्ञानोबा तरी काय म्हणतात मनाचा मारू न करिता इंद्रिया दुःख न देता येत मोक्ष अशी ऐता श्रवणाची माझी. नाही म्हणजे महाराज आम्हाला ऐकायचं नाही, आम्हाला तर यज्ञ करायचा आहे, आम्हाला तपश्चर्या करायची, आम्हाला दान करायचंय. माऊली ज्ञानोबा म्हणतात की कसं आहे माहितीये का? असं म्हणणं म्हणजे एक जण डॉक्टर कडे गेला, मला महाराज बिमारी झाली, काही तपासणी केली, रक्त तपासलं, डॉक्टरने सांगितलं काय नाही, तुम्ही एक काम करा, तुमची बिमारी जाईल, तुम्हाला काही जास्त गोळ्या बिळ्याची गरज नाही, घरी जा आणि घरी जाऊन ग्लासभर दररोज दूध घ्यायचं, त्या 2 चम्मच 4 चम्मच साखर टाकायची, कालवायचं आणि पियाचं. लक्षात येतंय का? औषध एकच तुम्हाला, दूध आणि साखर कालवायची आणि पियाची. तो म्हणला नाही नाही, दुधाला साखरेन काय होतंय, मी लिंबाचा पाला आणणार, तो कुटणार, त्याचा तांब्यावर रस काढणार आणि प्याणार. मला सांगा दूध आणि साखरेनं रोग जातो डॉक्टर म्हणतोय आणि हा लिंबाचा पाला प्यातो म्हणणारा शहाणा का मूर्ख? रोग जाय दूध साखरे तरी लिंब का पियावा? जरी मंत्रीची वैरी मरी तरी वाया का बांधावी कटारे? रोग राय दूध साखरे तरी कडू लिंब का पियावा? बरोबर आहे का नाही? परत आनंदात बसायचं येऊन श्रवणाची मिशी. साम्राज्य भुवनी सुखी मिशी म्हणजे निमित्त, निमित्ताने येऊन बसावं आणि साम्राज्य भुवनी सुखे नांदे. श्रवणी परीक्षिती घराला भूपती 7 दिवसा मुक्ती झाली. काय किती प्रमाण महाराज 7 श्रवणाच्या मोक्ष मिळतोय, कलियुगाचा परिणाम आहे. आणि दुसरा एक कलियुगाचा फायदा आहे, दुसरा एक फायदा आहे, ऐका कलियुगाचा हा मोठा फायदा आहे. एक वेळेला चातुर्मासात गुरुवारी चंद्रशेखर महाराज म्हणले होते फायदा सांगू नये. आता आलेच आता काय, कलियुगाचा दुसरा एक फायदा आहे, मनानं केलेल्या सत्कर्माला पुण्य देत आहे आणि मनानं केलेल्या पापाचं फळ भोगावं लागत नाही. तो कलियुगाचा फायदा आहे.
मनानं केलेल्या सत्कर्माला पुण्य देते, हे का नाही? आणि मनानं केलेल्या पापाला फळ भोगावं लागत नाही. पण चंद्रशेखर बाबा म्हणले होते लोकांना सांगू नये, पण आता आपल्यात आपण म्हणून सांगतो ना. सांगावे वर म्हणजे की असो द्यावा, बरोबर आहे का नाही? का सांगू नये? त्याचं दोन्ही गुंतवाटा होतो. एक तर मनानं केलेल्या कर्माला फळ मिळतं. मग माणसं पंक्ती कशा देतील? मनानच पंक्ती घालतील. डोळे लावायचे आणि मला आळंदीत पंढरपुरात जायचं, 5,000 माणसाचे गुलाबजाम श्रीखंड बासुंदी लाडू बनवायचे, पंक्ती बसल्या जेवल्या उठल्या मिळालं पुण्य. वतील कुठे आहे का नाही? आणि म्हणून महाराज म्हणले ते तिकडून नुकसान, आणि मनात वाईट संकल्प आणत राहते तिकडून नाही नुकसान. म्हणून पण असं कलियुगाचा फायदा आहे, बरोबर आहे का नाही? तर मन संकल्पाची पापे न जाई तीर्थाची या बापे, पण ते कलियुगाचा तो एक मोठा फायदा आहे. अशा प्रकारचा कलियुग आहे म्हणजे मला ज्याच्यात उद्धार करून घेणं सोपं आहे. आणि म्हणून या बाजूनं कलियुग काय आहे? चांगला आहे. नाही तर बाकी एका बाजूनं तो वाईट आहे. सत्यम नास्ते तपस्शोचम दयाम दानम न विद्यते उदरो बहिणो जीवा हा वराता कुट भाषणा. सत्यम नास्ती, सत्य राहिलं नाही, दान राहिलं नाही, दया राहिली नाही, उदरो बहिणो जीवा हा. माणसं आपलंच पोट भरण्यात काय राहायला लागले? वेगळं राहायला लागलं. उदरो बहिणो जीवा वरा का कुट भाषणा. कुट माणसं बोलायला लागले. कुट म्हणजे तोंडावर एक आणि माघारी एक. तुकोबारायांनी त्याला चांगलं उदाहरण दिलं अशा माणसाला. तुकोबाराय म्हणते गुदद्वारा वाटे मिष्टान्नाचा नरक लोटे. अशा असतात काही काही. आणि म्हणून महाराज अशा या बाजूनं कलियुग वाईट आहे, पण एका बाजूनं कलियुग चांगला आहे. आणि म्हणून अशा कलियुगामध्ये आपण जन्माला आलो. भाग्य महाराज आपलं भाग्य. मला एक सांगायचं आता ते कलियुगाचं वर्णन सांगतो मी नंतर. मला सांगा, शेणी चांगला का शेणी वाईट? शेणी किती वर्ष असतो? शेणी चांगला का वाईट? शेणी काय म्हणजे वाईट. शेणी काय? कोणा चांगला वाटत असलं बरं त्याला बरं मी त्याच्या घरी पाठवून दिलं. ऐकत नसतो कोणाचं. मी पाठवला काय कोण पाठवलं ऐकत नाही. तुझ्याच्या शिटियाचा त्याच्या येतो, बरोबर. शेणी चांगला का वाईट? मला शेणी एवढा चांगला माणूसच नाही. शेणी एवढा उपकारक जीवनात कोणीच नाही. शेणी एवढा उपकारक जीवनात कोणीच नाही. कारण एक लक्षात घ्या, मला एक सांगा, दोघ जण सोबत राहतात आणि सोबत राहून एक माणूस आपल्याला वरून चांगलं बोलतोय ना आतून फसवायलाय आपल्याला. वरून चांगलं बोलायला फसवायलाय. आणि तिसऱ्या माणसानं जर फसवणाराची ओळख करून दिली तर फसवणाराची ओळख करून देणारा चांगला का वाईट? आता येतं कळतंय ना आपल्याला? फसवणाराची ओळख करून देणारा चांगला का वाईट? संचोर माऊलीच्या भाषेत सोबत आपल्या येऊन आपल्या सोबत राहून आपली चोरी करणारा त्याला संचोर म्हणतात. अशाची जर तिसऱ्यानं ओळख केली तर त्याचा उपकार झाला का वाईट झालं? उपकार झाला महाराज. अपकार कस काय? उपकार झाला. मग जर सगळ्या नातेवाईकाची शेणी ओळख करून देत असेल, कारण शेणीमुळे माणसावर संकट येतात आणि संकट आल्याशिवाय खरं आपलं कोण आहे? तुम्हाला एक सांगा, जुनी माणसं म्हणत होती गाडी खळा चालली की कोणी बसून येते, पण धाव पाळल्यावर कळतंय कोण खरं कोण खोटं. जन हे सुखाचे हे कोण दाखवून दिलंय? शेणीनं दाखवलं का? शेणीनं. आणि मग शेणी वाईट नाही, शेणी चांगला आहे. फक्त आपण त्याचा एका बाजूने विचार करतोय, दुसऱ्या बाजूने विचार करा. अरे तुकोबारायावर दुष्काळ आला, तुकोबारायाची पत्नी मेली, तुकोबाराय म्हणले बरं झालं, कारण त्यानं मला हे घडवून दिलंय. तुझे राहिले चिंतन. आणि म्हणून महाराज कलियुगाचा आहे त्यासाठी. एका बाजूनं कलियुग जरी वाईट असेल तर पण एका बाजूनं कलियुग चांगला आहे, उद्धारक आहे, उद्धार करून देण्यात सहकार्य करणारं कलियुग आहे. आणि अशा कलियुगाचं वर्णन करतात. बरं झालं म्हणले महाराज आपण कलियुगामध्ये जन्माला आलो. आता पुढे वर्णन करत असताना हा ग्रंथ कसा निर्माण झाला वगैरे
याज्ञवल्के आणि भरद्वाज यांचा संवाद येतो. माघ मकरगत रवी जब होई तीर्थपती आवसबक होई. माघ महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत जातो त्यावेळेला सर्व लोक प्रयाग तीर्थाला जातात. माघ महिन्यात प्रयाग तीर्थावर अनेक सगळे मंडळी जातात स्नानासाठी. देव येतात, दैत्य येतात, अनेक प्रकारचे संत महात्मे तिथं त्रिवेणीवर काय करतात? स्नान करतात. स्नानाला येतात. त्रिवेणी मधील चरण कमळाची ती पूजा वगैरे सगळे करतात. अनेक प्रकारचे ऋषी तिथे येत होते आणि भरद्वाज ऋषींचा तिथं आश्रम होता. मग आता संत आले, ज्याला माहिती स्नान करायचं, भरद्वाजांचं दर्शन वगैरे घ्यायचं, मला अनेक प्रकारचे येत होते. तिथे याज्ञवल्क्य नावाचे ऋषी आले. एक बार त्रेता युगमाई, मला त्रेतायुगामध्ये घटना घडली आणि सगळे तिथे आले. ज्या वेळेला प्रभू रामचंद्रजींचा अवतार कार्य चालू होतं, अवतार कार्य चालू होतं त्यावेळेला, आणि महाराज संपूर्ण माघ महिनाभर तिथं ते मुनी राहिले आश्रमात राहून. याज्ञवल्क्य मुनींनी महाराज भरद्वाज मुनींनी याज्ञवल्काचे पाय धरले. निघायचा वेळ होती, पाय धरले आणि पाय धरून प्रणाम केला आणि प्रणाम करून एक प्रश्न विचारला. नाथ एक संशय बड मोरे, मालक माझ्या मनात एक संशय आहे, तो तुम्ही काढा. कारण परमार्थात सफल व्हायचा असेल तर पहिलं काय काढावं लागतं? संशय काढावा लागतो. संशय माऊली ज्ञानोबा म्हणतात संशयासारखं मोठं पापच नाही, म्हणून संशयाहून थोर अनेक पाप नाही गोर, ही विनाशाची वाघोर प्राणियाशी. मला का संशय कधी येतो जीवनात? संशय कधी येतो? देवाविषयी, संताविषयी, ग्रंथाविषयी संशय कधी येतात? मला अज्ञान वाढलं की संशय आला. संशयाचा जननी जनकच अज्ञानी. कोणी त्याचे माता पिता? अज्ञानी. अज्ञानाची गडद पडी तै हा बहुवस मनी वाढे, मग सर्वथा मार्ग मोडे विश्वासाचा. बरोबर आहे का नाही? मला संशय तो ओळखे हिताहित. संशय हितही कळत नाही आणि ते कळत नाही. अज्ञान रूपी अंधार जीवनात आला की संशय जीवनातला वाढतो. मग संशयाला घालवायचा असेल तर काय करावं लागेल? ज्ञान मिळवावं लागेल. ज्ञान शस्त्रे तिखटे, निखळू हा निवटे. बरोबर आहे का नाही? शस्त्रानं, ज्ञान रूपी शस्त्रानं संशयाचा तुकोबाराय म्हणतात आमच्या जीवनातल्या संदेहाच्या गाठी सुटल्या. सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ. संशय जीवनातला गेल्याशिवाय महाराज परमार्थात संशय घालवणं अत्यंत महत्वाचं आहे.
एका जनार्दनी घ्यावा संशय, फायदा निश्चयशी 100% निश्चयशी होय. मला 100% भगवत रूपता आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. संशय मनात आहे, संशय आला काढून घ्यावा, ज्ञान मिळवावं. म्हणजे महाराज एक संशय आहे, पण ते विचारत असताना मला लाज वाटायली आणि भीतीही वाटायली. लाज वाटायली आणि भीती वाटायली. म्हणजे लाज, त्यात काय लाजायचं? लाज का वाटते आणि भीती का वाटते? भीती का वाटायली? महाराज त्यांनी सांगितलं, भारद्वाज मुनी म्हणतात, महाराज मला असं वाटतंय की मी तुम्हाला जो प्रश्न विचारणार आहे तो प्रश्न विचारल्यावर तुम्ही कदाचित म्हणसाल, हा माझी परीक्षा तर बघायला नाही, परीक्षा तर पाहत नाही. मला विचारतोय एवढा मोठा महात्मा, याला माहित नाही, याची भीती वाटते. आणि लाज याची वाटते की कदाचित तुम्ही म्हणसाल 90 वर्ष झाले परमार्थ करतोय, तो आतापर्यंत केलं काय? बरोबर आहे का नाही? लय अवघड असते. एखादा वयस्कर महाराज असते 70-80 वर्षाचे, एखाद्या अभंगाचा अर्थ येत नाही, एखादं नवीन शिकलेलं पोरगा असलं संस्थेतलं वगैरे, चांगलं व्याकरण वगैरे झालेलं, याला माहित असतं त्याला अर्थ येतोय, त्याला विचारायचा आहे, पण लाज वाटते. कारण आपलं काय वय जास्त आहे. असं करू नये म्हणा, तुकोबा नाही म्हणतात, असं करू नये. कुणी असं असं करू नये, तुकोबा नाही म्हणतात. उपदेश तो भलत्या हाती झाला चित्ते धरावा, नाही जाऊ पात्रावरी कवटी सारणार. प्रिया पुत्र बंधू जन नारायण स्मरविती. तुका म्हणे रत्नसार परी उपकार चिंदीचे. बरोबर आहे का नाही? काय अर्थ नाही म्हणजे. मग लाज वाटायला लागली, एवढ्या दिवस परमार्थात काय केलं? मला त्यांनी सांगितलं, लाज आणि भीती सोडून विचारा. लाज भय शंका परमार्थाचा, पण लाज भीती चिंता सोडून विचारा म्हणले. महाराज माझा प्रश्न असा आहे. म्हणजे काय प्रश्न आहे? राम कोण आहे ते सांगा. प्रश्न काय आहे? राम कोण आहे? म्हणजे राम कोण आहे? म्हणजे ब्रह्म आहे. दशरथाच्या पोटी आलेले राम कोण आहे? तर ब्रह्म आहे. ब्रह्म आहे, साक्षात ब्रह्म त्या राम रूपाने अवतारित झालेला आहे. म्हणले मग महाराज, जर राम ब्रह्म आहे तर तिथंच आमचा संशय. म्हणजे काय संशय? जर ब्रह्म आहे, राम देव आहे, तर मग बायकोसाठी रडायला का लागला? सामान्यानं बायकोसाठी रडावं ठीक आहे, बरोबर आहे का नाही? सामान्य माणसानं रडावं बायकोसाठी ठीक आहे, पण राम वनांतरी रडे नाहीशे गरजेती पवारे. वनांतरी रडले ना महाराज, येईल ना पुढे आपल्याला. रामानं बायकोसाठी रडावं आणि बायकोसाठी रडणाऱ्याला ब्रह्म म्हणावं का? बरोबर आहे का नाही? ब्रह्म म्हणावं का? महाराज आता काय, आता अवघड. आम्ही कीर्तनातून सांगतो, किती मेरे कोट्या कोटी किती मेरे कोट्यान कोटीन, काय रडू एकासाठी. आजा मेला, पंजा मेला, बाप मसना गेला, असं कमरा बांधून बांधून सांगितो. आमच्या घरातलं मांजर गेलो तर 2 दिवस भाकर खात नाही. म्हणणं वेगळं आणि मग तुम्ही हे आणि ते कसं? बरोबर आहे का नाही? मग राम ब्रह्म तर बायकोसाठी का रडत आणि बायकोसाठी रडणाऱ्याला ब्रह्म म्हणावं का? हा संशय माझ्या मनात आहे. म्हणजे मला हा संशय तुम्ही माझ्या मनातला काढा. यात निवडके भारद्वाजींना म्हणतात,
काही अडचण नाही. संशय आहे, विचारलाय, चांगलं काम केलंय. हा संशय तुम्हालाच आहे असं नाही, तुम्हाला संशय आहे असं नाही, तुमच्या अगोदरही एका माऊलीला हा संशय आलाय. कोणाला? पार्वती मातेला संशय आलाय. महाराज एक बार त्रेता जुगमाई शंभु गये कुंभजर शिपाई संग सती जग जननी भवानी पूजरीशे अखिलेश्वर जानी. एक बार त्रेता जुगमाई, एक वेळेला त्रेता युगामध्ये भगवान शंकर अगस्त्य ऋषीच्या आश्रमात गेले. आणि कशा करता? कथा ऐकण्याकरता. तर भगवान शंकराचा अधिकार मोठा आहे. कथा ऐकण्याकरता भगवान शंकर गेले. म्हणत रामचंद्र प्रभूची कथा श्रवण करायची, रामायण ऐकायचं. गेले अगस्त्य ऋषीच्या आश्रमात गेल्यावर अगस्त्य ऋषीनं भगवान शंकराची पूजा केली. लक्ष देऊ नका, महत्वाचे. अगस्त्य ऋषीनं भगवान शंकराची काय केली? देव म्हणून केली. पाय धुतले, ओवाळलं, मला फुलाचा हार घातला, आसन टाकलं, आसनावर बसवलं, पार्वती मातेची पूजा केली आणि बसवलं महाराज, असं बसवलं. आता मला सांगा, संशय आला इथं पहिला पार्वती मातेला. रामायण ऐकल्यावर रामचंद्रावर संशय आला, अगोदर कथा सांगणारावर संशय आला. मला सांगा, वक्त्यानं श्रोत्याची पूजा करावी का श्रोत्यानं वक्त्याची? जाऊ द्या, वक्ता श्रोता. सांगणारानं ऐकणाराची पूजा करावी का ऐकणारानं सांगणाराची? काय कोणाची करू नये? सांगणारानं ऐकणाराची पूजा करा, बरोबर आहे ना? मला तुकोबारायचा कडक इशारा येता ऐका, तुकोबारायचा कडक इशारा आहे. तुकोबाराय म्हणतात वक्त्याभिमान गंधाक्षदा पूजन श्रोता यती झाला जाण तरी त्या नाही उचित. वक्ता कसाही असू द्या, आपल्यापेक्षा लहान आहे, गरीब आहे, आपल्यापेक्षा कुळानं खालचा, कसाही असू द्या, वरासरी पाषाण तरी तो न म्हणावा सामान्य. येर उपकरणे सोनियाची परी नीच. काय तुकोबारांनी उदाहरण गोड दिलंय पा. वक्ता जातीनं, कुळानं, संपत्तीनं, वयानं सगळ्याच बाजूला आहे. नाही, तुकोबारा याच्या पुढे जातात महाराज. संन्याशाचा असं आहे बरं का, संन्याशानं देवाला सुद्धा वाकून नमस्कार करायचा नाही, कारण देवापेक्षा संन्याशाचा अधिकार काय असतो? मोठा असतो. संन्यासी बसला आणि वक्ता आहे सांगणार, त्याला 2-4 लेकर आहेत, वक्त्याला संन्याशाला नाही म्हणालो मी, वक्त्याला लेकरा बाळावाला आहे. आणि संन्यासीची तरी सुद्धा वक्त्याच्या आधी संन्याशाची पूजा केली तरी दोष लागतो. वक्त्या आधी मान गंध अक्षता पूजन श्रोता यती झाला, यती म्हणजे संन्यासी, यती झाला जाण तरी त्या नाही उचित. म्हणजे असं कसं काय हो, संन्यासी आणि वक्ता संसारिक म्हणले नाही. तुकोबाराय म्हणतात शीर सर्वांगा प्रमाण. सगळ्या अंगात महत्वाचं काय आहे? शीर सर्वांगा प्रमाण. यथाविधी करचरण, जेथीचे कारण तेथे तैसे करावे. याच्यापेक्षा गोड उदाहरण दिलंय. तुकोबाराय म्हणतात वरासनी पाषाण. मंदिर बांधलंय तर रामचंद्र प्रभूचं मंदिर झालंय. मूर्ती बसवली, ती मूर्ती कशाची? दगडाची. आणि फुलं आणली, ताट हे, ताटात कुंकू, हळद, फुलं सगळं आणलं, ते ताट हे सोन्याचं. मला सांगा, दगडाला किंमत जास्त का सोन्याला किंमत जास्त? तुकोबारायचं उदाहरण पहा किती गोडी. दगडाला किंमत जास्त का सोन्याला जास्त? माणसं म्हणजे बायलीच्या, सोन्याला किंमत जास्त का दगडाला जास्त? सोन्याला जास्त. मग सोन्याला जर किंमत जास्त असेल तर दगडाची पूजा आधी का सोन्याची आधी?
वरासनी पाषाण तो दगडे तरी न म्हणावा सामान्य येर उपकरणे सोनियाची पण नीच त्याच्यापेक्षा ते काय आहे नीच आहेत नीच बरोबर हा देव बैसले असणार आहेत ना ते बरोबर की नाही वरासनी वर आसन सोनियाचा पैंजण मुकुटमणी केला येईन जेथीचे कारण तेथे शोभे अलंकार उदाहरण दुसरं एक दिले तुकोबर आहे ना सोनियाचा पैंजण मुकुटमणी केला येईन बरोबर आहे का नाही पैंजण पैंजण म्हणजे ते पाटल्या नाही परमेश्वर काय पैंजण म्हणजे चेन असतात ते म्हणतो बरं का मला नाही माहिती तो परमेश्वर मानला कारण त्याला 1 वर्ष बराच अनुभव पैंजण बरोबर आहे का नाही सोन्याची आपण चेन केली सोन्याचे चेन केले आणि मुकुट म्हणजे टोप चांदीचा बनवला चांदीचा मग काय मुकुट पायावर बांधून चेन डोक्यावर घेता सोन्याचे पैंजण मुकुटमणी केला येईल पण जेथेचे कारण तेथे शोभे अलंकार जिथल्या तिथे अलंकाराला काय राहते शोभा राहते ऐका जिथल्या तिथे काय राहते शोभा राहते आणि म्हणून महाराज वक्त्यानं श्रोत्यानं वक्त्याची पूजा करावी हे त्या गादीची केलेली पूजा असते एक लक्षात घ्या पूजा व्यक्तीची होतच नाही पूजा कोणाची होते ती पूजा व्यक्तीची नसते महाराज त्या गादीची पूजा राहते गादीची गादीची पूजा असते आणि गादीच्या पूजेला जर कोणी स्वतःची पूजा समजली तर त्याचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही माऊलींनी याच्यावरही उदाहरण दिलंय महाराज माऊलींनी याला माऊलीजवळ सगळेच उदाहरण येतं माऊलींनी याला उदाहरण दिलंय माऊली ज्ञानोबा बघा ना तुम्ही महाराज बघा ना तुम्ही काय झालं एकदा त्यात आपला सप्त्याच्या शेवटच्या दिंडी काढतात बरोबर आहे ना दिंडी काढतात मग सकाळी लवकर दिंडी काढायची काढायचं कीर्तन लवकर करायचंय काय त्या दिंडीचं एक अडचणच आहे बघा त्या दिंडीची अशी अडचणी महाराज नंतर 8 गाव येते पण सुरुवातीला कोणीच नाही चला चला भजनी मंडळी चला 7 वाजले कीर्तन चालू करायचंय चला 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 म्हणता म्हणता कोण येत नाही मग आता बिचारे 2-4 जण तळमळीचे राहते कोणती म्हणले जाऊया म्हणले लोक पुढे येतील म्हणले इथून सुरुवात करू आपण म्हणजे देवानंतर पकवाची असं पकवाची आता मला वाजवता येत नाही तसाच वाजव दुखतोय खुबा तसा येतो तसा वाजवतो असते ना असंच असते ना ये पकवा तू इना घे एकाला म्हणले तू काय कर 10-15 टाळ घे एकाच्याच गळ्यात 10-15 टाळ म्हणजे पुढे तसा भजने तसा त्याचा काय करायचा वाटप करायचा एकाच्या गळ्यात 10-15 टाळ दिले एकाच्या पकवा दिला एकाच्या इना दिला ठीकच होते तिथं पण हे ग्रंथ घ्यायचा आहे आणि माणसं तर कमी झाली एक जण चालवत इकडे म्हणे काय नाही म्हणे ग्रंथ घे डोक्यावर आता मी नाही गळ्यात माळ नाही ते बिचार प्रामाणिक होत माळ नाही आज सुने वरची गुंडी लाव कोणाला दिसायला हे चाल म्हणे घे उचल नको म्हणे बाबा घे रे अरे घे महाराज ते घेतलं ते डोक्यावर आग्रह केल्यामुळे घेतलं ज्ञानोबा तुकाराम निघली दिली थोडीशी पुढे गेली की घराला की त्या बाईंचा चौरंग ठेवला पाठ ठेवला म्हणा नांगळात पाणी त्याच्यात फुलं टाकलेले त्या पाण्यात बदामाची नाही तुम्ही काही हो म्हणायचे त्याच्यात फुलं टाकली त्या गुलाबाची असतो थाटमार असतो आणि मग तो तांब्या घेतला आणि मग चला पाटावर उभे इने करी मग इने करायचे पाय धुतले इने करायच्या नंतर म्हणजे चला महाराज पोथीवाले या त्याच्या गळ्यात माळ नाही ते असं हात्याचा एक इथचे कशासाठी दिसू नाही म्हणून आणि त्याचे पाय घेतले महाराज पाय कुंकू लावलं दर्शन घेतलं ओवाळलं
अख्ख्या गावानं रडूच लागलं होते म्हणे कितीच मोठा झालोय मी. कारण सक्रातीला पण त्याला घरी नमस्कार नव्हता. अख्खं गाव तो सोडा, सक्रातीला पण बिचारायला काय नव्हता, नमस्कार नव्हता. मला सगळ्या गावानं पूजा केली आणि पूजा करता करता फुगलं ना ते, फुगलं ते. त्याला वाटलं मी आता खरंच मोठा झालोय, मी आता खरंच मोठा झालोय. पोती ठेवली, आरती झाली, घरी गेला. बायको म्हणाले पाणी आण, पाणी कशाला, पाय घ्याल टाक म्हणला पाठ टाक, ओवाळ म्हणला मला घरात बसायला गाडी टाक. ती म्हणी कुठं बोंबलत गेल ते, सगळ्या वाढूनचे पाहिले, शेळ्या सोडायच्या राहिल्या, कुठं बोंबलत गेल ते नाही. तुम्ही म्हणा गावाची पाहिले म्हणे कुठं गेलते, ते पाय काय भरून आणले तर लाल जरत केले. काय माहिती ओवाळले काय ना लाल जरत केले, नेट ते का म्हणे वावरात. तो म्हणला त्या गावाला पाट्याची किंमत कळाली पण नाही कळाली म्हणे. बायको त्या गावाला किंमत कळाली म्हणे. तू काय वावळत नाही म्हणे. बाहेर आला, शेजारी बाई होती, ए बाई आण पाठ, आणील का? त्याच्या अगोदर त्या बाई वावळला, आता वावळणार नाही. अरे येड्या येडगाला तुला नव्हते वावळत, या डोसक्याच्या पोथीला वावळीत होते. माऊलीची ओवी आहे महाराज, माऊलीची ओवी आहे. माऊली त्याला बराय म्हणतात काय दोई ठेविलेनी देवल पिशे गुंजी, अशा प्रकारची ओवी आहे. अरे ती आपली पूजा नाही, तुझे तुका कोण महाराज. आपली जर कोणी पूजा करत असेल तर व्यक्तीची पूजा नाही, ती त्या असलेल्या गादीची काय असते, पूजा असते. आणि म्हणून महाराज श्रोत्यानं वक्त्याची पूजा करावी, श्रोत्यानं वक्त्याची पूजा करावी म्हणजे बरोबर आहे. श्रोत्यानं महाराज पार्वती मातेला संशयाचं कारण हे आहे पहिलं की आमचा देव भोळा तर भोळा, भगवान शंकर पार्वती माता म्हणे देव भोळा तर भोळा. ज्याच्याकडे कथा ऐकायला आला, जो कथा सांगणार आहे आणि तो ऐकणाराची काय करायला, याला काय येतंय, पहिला वक्त्यावरच संशय आला. आणि वक्त्यावर संशय आला की त्या वक्त्यानं काही सांगू द्या फेलच वाटत आहे. कारण वक्त्यावरच काय आलेला आहे, संशय, संशय आलेला आहे. आणि म्हणून अगस्त्य ऋषीवर संशय आला. पण त्यांनी ते श्रद्धेनं देव म्हणून पूजा केलेली होती. महाराज पुढं कथा चालू झाली. कथेत रामचंद्र प्रभूचं वर्णन झालं. कथा सती मातेचं काही मन कथेत लागलंच नाही, मन नाही लागलं महाराज. सती मातेचं मन लागलं नाही. मग ऐकले काही, सुटले काही निघाले, कथा झाली. आकाश मार्गाने भगवान शंकर आणि सती माता चाललेले. महाराज प्रभू रामचंद्र त्यावेळेला सीता मातेसाठी विलाप करत होते. हे सीते, हे सीते, हे सीते, या झाडाला त्या झाडाला सीते 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 म्हणायचे. महाराज भगवान शंकर आणि पार्वती माता वरून चालले. भगवान शंकर थांबले भगवान शंकर. आणि भगवान शंकराच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा लागल्या, रडू लागली. सती मातेने विचारलं देवा रडायला काय झाले. सांगितलं सते आज धर्म संकटात सापडलोय ग, धर्म संकटात. म्हणजे काय झाले देवा. सांगितलं बघ ना सते, साक्षात ब्रह्म माझे प्रभू रामचंद्र बघना खाली, बघना आता माझा आराध्य प्रभू रामचंद्र आहे. असं वाटतंय जावं आणि कडकडून पायाला मिठी मारावी, माझ्या देवाचं दर्शन घ्यावं. माझा आराध्य असलेला हा भगवंत आहे, दर्शन घ्यावं. पण दर्शन घेता येत नाही सती. का? कारण माझे प्रभू रावणाशी शत्रुत्व घेऊन बसलेत. माझ्या मनातला भाव आहे, रावणाशी शत्रुत्व घेऊन बसलेत. आणि मी जर रामचंद्राचं दर्शन घेतलं हे रावणाला माहीत झालं तर रावण म्हणेल राम सामान्य कोणी नाही तर साक्षात भगवान विष्णू आहे आणि माझ्या देवाला त्रास देईल. रावणाला कळू नये म्हणून दर्शन घेता येत नाही आणि दर्शन घेतल्याशिवाय पुढे जावा वाटत नाही. ऐसा पडिलो काचणी, असा मधात अटकलोय.
म्हणून डोळ्यातून अश्रू यायला लागले. सती माता म्हणली भोळा देव तो भोळाच देव, त्याला ब्रह्म म्हणायला त्या रामाला, आणि तो बायकोसाठी काय करायला रडायला लागलाय. मला सतीच्या लक्षात आलं परीक्षा घ्यायला पाहिजे, बरोबर आहे का नाही. या मला हे याज्ञ मला भरद्वाज मुनी याज्ञवल्क्य जे सांगताय हा तुम्हाला संशय नाही आला. या अगोदर संशय कोणाला आलेला आहे? सती मातेला आलेला आहे. मला सती मातेने सांगितलं आणि म्हणून दर्शन घेतल्याशिवाय जाता येत नाही असं झालं. सती मातेने विचार केला, म्हणजे मला परीक्षा घ्यायला पाहिजे मनात भावाला, आणि सांगितलं देवा भगवान शंकरा म्हणले काय परीक्षा घेऊ का? परीक्षा भगवान शंकर म्हणले कोणाची परीक्षा घ्यावी, पण विस्तवाची परीक्षा घ्यायच्या नादी लागू नये. लक्षात आलं का? कोणाची परीक्षा घ्यावी, पण विस्तवाची महाराज संताची देवाची परीक्षा घेणं म्हणजे कोणाची परीक्षा घेणे? विषयाची परीक्षा घ्यावी. विषयाची आता आळी पडली हरभऱ्यावरून दुकानात गेलाय, मला भारीचं औषधी अशी की फवार जिंकून गेलं की तुम्ही पटापटा काय गेल्या पाहिजे, आळ्याच गेला पाहिजे. तुम्हाला हे न्यावं तुम्ही, चिंता करू नका, आळ्याच मरतील म्हणला, चिंता करू नका न्या म्हणला. तो म्हणे नाही पण मग भरोसा नाही म्हणजे गोट पिऊन पाहत, भरोसा नाही एक गोट पिऊन पाहतो. मला विषयाची परीक्षा घ्यावी म्हणजे चहा उकळायचा लवकर उकळतो का नाही म्हणून विस्त्यात हात घालून पाहतो गरम झालाय का नाही. विस्तव मला विस्तवाची विषयाची परीक्षा घ्यावी, विषयाची परीक्षा घेऊ नये. तसं साधूची काय घेऊ नये? परीक्षा घेऊ नये. महाराज तुकोबाराय म्हणतात साधूच्या जातीचाही विचार करू नये. हरिदासाची याती वाणी जो आपण काय त्याचे आता पतन भोगी तो पतन, पतन तो भोगी, त्याला काय भोगावं लागतं? पतन भोगावं लागतं. म्हणून मला अनेक अनेक प्रकारांनी तुकोबाराय ज्ञानोबारायांनी त्याच्यावर प्रकाश टाकलेला आहे. नको म्हणले परीक्षा घेऊ, पण मनातून मला एक होतं, एक लक्षात घ्या, बुद्धिमान लोक जास्त वेळ सांगत नाही. एक लक्षात घ्या, आपण एखाद्या बुद्धिमानाकडे गेलो, सल्ला विचारली, हे असं करावं का? त्यांनी सांगितलं नाही. काय सांगितलं? नाही. नाही म्हणलं की उठून यावं, आणि विश्वास असेल तर करू नये. नाही नाही मला वाटतंय असं, मग ते म्हणतात तुझी इच्छा. बुद्धिमान माणूस पटवून द्यायच्या नादी लागत नाही, बरोबर आहे का नाही. एक दोन माणसं उभी होते, ते म्हणे काय तुझं कोणाशी जमतय म्हणे, शहाणा असो शहाण्याशी जमू पण मूर्खाशी जमतय म्हणे. तुझं मूर्खाशी कसं जमतय म्हणे? ते म्हणे सोपं आहे, सोपं आहे म्हणे. म्हणे काय? ते म्हणे मूर्ख काही मानला तर मी म्हणतो नाही खरं येते, खरं येते. मी काय म्हणतो? खरं येते. मग एखाद्या वेळेस देव जर म्हणला सूर्य पश्चिमेकडून निघतो तरी मी काय म्हणतो? खरे. त्याला पटवून देण्याच्या भानगडीत पडत नाही. लक्षात येते, जरा जरा लक्षात यायला कठीण. तो पुढचा व्यक्ती म्हणला पण तसा कस काय चालत? अरे मूर्खाला त्याला आपल्याला मूर्खाला आपलं म्हणणं पटवून दिलंच पाहिजे. तो मला खरं येते नाही. लक्षात आलं? तो म्हणे मूर्खाला आपलं म्हणणं पटवून दिलंच पाहिजे. तो म्हणे खरं येते, म्हणजे याला त्यानं काय ठरवलंय आता? बरोबर आहे का नाही? नाही ना त्याला गवारा जास्त काही नादी लागेल. छान माझं एकदा ऐका नाही, आग्रह असावा, दुराग्रह अजिबात नसावा. मग त्याचं कर्म जाणे आणि तो नाही, बरोबर आहे का नाही. आणि म्हणून महाराजांचं नको परीक्षा घेऊ, पण सती माता ऐकायला तयार नाही, सती माता ऐकायला तयार नाही. आणि म्हणून भगवान शंकरानं सांगितलं तुझं कर्म आणि तू जर फार तुझ्या जो तुमरे मन अतिसन देऊ तो की न जाई परीक्षा देऊ. तुझ्या मनात जर अत्यंत संशय असेल तर हे परीक्षा काय अडचण तो तुझा बघ. पण मनात
भगवंताच्या भगवान शंकराच्या मनात आलं आणि भगवान शंकर हसायला लागले मायेकडे पाहून आणि मायेकडे पाहून हसून भगवान शंकर म्हणतात तब लगे बैठा बटचाई जब लगे तुम आयु मोही पाई. मायेकडे पाहून भगवान शंकर स्मित हास्य करून म्हणतायत काय तुझी लीला आहे, कोणाच्या मनात काय घालशील सांगता येत. मायाच असे यथा भासव यथा तमा भागवताना मायेचं वर्णन केलंय. माया कुणाला म्हणावं, करते एक आणि दाखवते एक, तिलाच काय म्हणावं, माया म्हणावं. काय असलेला ब्रह्म लपवलं आणि नसलेलं विश्व काय केलंय, दाखवलं, तिलाच माया म्हणावं. ठीक आहे म्हणलं, तुझ्या मनात संशय असेल तोपर्यंत मी या वडाच्या झाडाखाली वगैरे थांबतो असं भगवान शंकरानं सांगितलं. मला तुझा आज्ञा तुझा भ्रम दूर होईल. आणि पण भगवान शंकरानं परत एकदा सांगितलं करेऊ शोधतो विवेक विचारी. एकदा पुन्हा विवेकानं विचार कर, विवेक जागृत कर. महाराज विवेक जागृत करून एकदा विचार कर परीक्षा घेण्याच्या अगोदर. पण काय असतंय, अविवेकानं जर जोर केला तर मग विवेक दाबल्या जातोय. नाही म्हणले मला घ्यायचा संशय घे म्हणले. इकडे भगवान शंकर मनात अनुमान करू लागले की मला दक्षाच्या कन्येचा आता कल्याण होणार नाही, अकल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. कारण देवाची ब्रह्माची परीक्षा घ्यायला निघाली, साक्षात ब्रह्म आहे महाराज, आणि त्याची परीक्षा घ्यायला निघाली. माझ्याच 2-3 चुका झाल्या सती मातेकडून. एक तर भगवान शंकराच्या इच्छेच्या विरुद्ध केले, पती भगवंत आहे विरुद्ध केले, आणि ज्याची परीक्षा घ्यायली तो साक्षात ब्रह्म आहे. जाऊ द्या म्हणले, भगवंतानं तिच्या प्रारब्धात काय लिहून ठेवला असेल ते देवाला माहिती, पण हिचा आता कुशल होणार नाही एवढं मात्र निश्चित झालं. पण महाराज भक्ताचं एक ठरलेलं असतं, होय सोयीदो राम रची राखा, हो करी तर्क बढावे साखा. गोड तो आहे बघा, भक्तांना जीवनभर लक्षात ठेवायसारखं आहे. होई ही सोयी राम रची राखा, राम रची राखा सोयी ही होई. जसं देवानं लिहून त्यांच्या नशिबात ठेवलंय तसंच होत, तसंच राम रची राखा. जसं रामानं रचून ठेवलंय तेच होणार. तर्क रूपी शाखा वाढवण्यात अर्थ नाही. जे जे लिहिले संचिती ते ते न चुके कल्पांती. जाऊ दे म्हणले, हिच्या प्रारब्धात तसं असेल, काय करायचंय आपल्याला, आहे का नाही. आणि म्हणून किती प्रयत्न केला आपण तरी प्रारब्धाच्या विरुद्ध घडवल्या, पण काय घडवणार आहे. हिच्या प्रारब्धात असेल ते होईल. पण आपण तर्को करी तर्क बढावे साखा, तर्करूपी फांद्या वाढवण्यात आता अर्थ नाही. करू नाही तर काय करायचं. असं काही लगे जप हरिनामा गै सतीसह प्रभू सुखधामा. भगवान शंकर म्हणले असं जर कोणी आपलं ऐकत नसेल, ऐका
असं जर कोणी ऐकत नसेल आणि आपलं त्याच्यावर प्रेम असेल, त्याचं कल्याण व्हावं असं वाटत असेल आणि जर तो ऐकत नसेल तर तर्क करू नये. आपलं आपण काय करावं, असं काही लगेच जपन हरिनामा, फक्त आपण आपलं हरीचं काय करावं, नाम जपत राहावं. काय करायचं मला, त्याच्या प्रारब्धानं त्याचं ते होणार आहे. म्हणून भगवान शंकरानं नाम जपू लागले. सती गेली आणि रामचंद्राच्या समोर पुणे हृदय विचारो करी धरी सीता कर रूप आगे वळीचे पंत ते हिजे आवत नर रूप. मला सतीनं परीक्षा घ्यायची ठरवली. परीक्षाच अशी घेतली की आता मला जर ब्रह्म असेल तरच पास होणार, तो फेल होणार. मला सांगा, रामचंद्र प्रभू कशासाठी रडू लागले? त्यासाठी रडू लागले. कशासाठी रडू लागले? सीतामातेसाठी. सीतामातेसाठी मला सतीनं सीतेचं रूप दे. आता काय अडचणी, तुम्हाला काय माया आहे, काय बोलले सीतामाता. आणि रामचंद्र प्रभू हे सीते ती पुढून यायची, पुढून आली. रामचंद्र प्रभू बघायचे आणि मग तोंड वळवायचे. तिला वाटलं झाला असं, त्याला असेल कदाचित चूक झाली असेल. पुन्हा समोरून आली. समोर काय नवल, सीता माता साक्षात उभी, पायाच्या आणि दुसरीकडे बघून मोठमोठ्यानं रडायला लागली. पुन्हा जास्तीचा विलाप करायला लागले, जास्तीचा विलाप करायला लागले. लक्ष्मणजी चकित झाले. मात्र लक्ष्मण तिका उमाकृत बेछा चकित भय भ्रम हृदय विवेशा. लक्ष्मणजी चकित झाले. लक्ष्मणाला वाटलं दादा रडायले कशासाठी, सीतेसाठी. आणि आता मला सीता पुढे आली तरी रडायले, याचा अर्थ सीतेच्या जास्तच वियोगानं, बरोबर आहे का नाही, सीता मातेच्या वियोगानं नक्की दादाच्या डोक्यावर परिणाम झाला. कारण आता सीता आली, आता काय रडायची गरज आहे का? तरी सीता 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 करायला लागले. मला फार गंभीर झाले. लक्ष्मणजी बोलायला तयार, बोलू शकत नव्हते. कारण धीर बुद्धी म्हणून लक्ष्मणाचं इथं तुळशीदासजींनी वर्णन केलं, धैर्याला धारण असलेले. आणि महाराज दुसरं एक होतं काय, प्रभू प्रभाव जाणत मती धीरा. भगवान रामचंद्राचा प्रभाव लक्ष्मणजी जाणत होते. ज्या अर्थी सीता मातेला पाहूनही परत परत लढतायत, त्या अर्थी काहीतरी वेगळी लीला असली पाहिजे, वेगळी लीला असली पाहिजे. आणि म्हणून महाराज काही बोलत नाही. सती कपट जान ओसोर स्वामी, सर्व काही पाहणारे सर्वज्ञ असे देवताचे स्वामी प्रभू रामचंद्र सतीचं कपट ओळखलं. मला पुन्हा 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 सती पुढं पुढं समोर 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 यायला लागली. आता मात्र रामचंद्र प्रभूला चिंता पडली. सीते म्हणावं का माते म्हणावं? सीता म्हणावं आई, सती म्हणतात आई, आणि सती म्हणावं तर सीतेच्या रूपात आहे. सीते म्हणावं का सती म्हणावं? पण महाराज भगवंत चतुर आहे, चतुराचा राजा आहे. चतुरा तू चतुरात शिरोमणी चतुरात शिरोमणी गुणलावण्याची खाणी उघड सगळा सगळा म्हणे धन्य दोचे गावी ठोबा. मला चतुर असल्या चतुराचा राजा असलेला परमात्मा भगवंतानं ओळखलं आणि भगवंतानं एक शब्द वापरला, जोरी पाणी प्रभू की न प्रणामो पिता समेत लिन निज नामो. महाराज प्रणाम केला, हात जोडले, नमस्कार केला आणि आपल्या पित्या सहित भगवंतानं आपलं आधी नाव सांगितलं. मला अयोध्या नरेश राजा दशरथ आणि त्या दशरथाचा मी काय आहे, मुलगा आहे आणि माझं नाव श्रीराम आहे असं बापा सहित आपलं नाव सांगितलं. आणि आपल्या कोमल वाणीनं, सुंदर अशा वाणीनं भगवंतानं बोलायला सुरुवात केली. सांगितलं, आई नाही म्हणले आणि बोलता बोलता म्हणताय
माझे पिता भगवान शंकर बरोबर आले का एकट्याच आला? आई म्हणले नाही, आई म्हणता येत नाही, शब्दच असे वापरले. माझे पिता भगवान शंकर बरोबर आले का एकट्याच आला? महाराज खरखराच पारात उतरला, अहंकाराचा पारा उतरला. धाव घेतली तिथून. आपल्याला काय झालं? ओळखलंय, चोरी पकडल्या गेली आपली. धाव घेतली तिथून आणि महाराज भगवान शंकर बसले. भगवान शंकर डोळे लावून सगळं बघत होते. हसू लागले भगवान शंकर. अरे कुणाची परीक्षा घ्यायला निघालीस तू? भगवान शंकर आले, जवळ आली सती माता. भगवान शंकर म्हणले चला मालक. म्हणजे परीक्षा घेतली का नाही? अरे सांगितलं. तुम्ही एकदा सांगितलं ना की राम साक्षात ब्रह्म आहे, मग तुमच्यावर का विश्वास नाही होय? अरे वा विश्वास. काही विश्वास नाही कारण मी तुमच्या शब्दाच्या बाहेर आहे. वा वा म्हणले महाराज. नाही नाही खोटं बोलली बरं का, खोटं बोलली. मी परीक्षा काही घेतलेली काय? परीक्षा घेतली नाही म्हणे. साक्षात ब्रह्मचे ते. भगवान शंकर म्हणले लबाडी तरी कोणाची करायली? अरे ती निरोगाचा ज्याला कळतोय तो ब्रह्मांडाचा मालक भगवान शंकर, आणि त्या भगवान शंकराशी काही चालली? लबाडी चालली. भगवान शंकर महाराज असं एक श्लोक आहे बघा. आता ते नाही स्त्रीस्य चारित्र्यम पुरुषस्य भाग्यम देवो न जानाति कुतो मनुष्य. बरोबर आहे का नाही? देवो न जानाति, स्त्रीच्या मनात काय चाललं असेल आणि माणसाच्या नशिबात काय लिहिलेलं असेल. देवो न जानाति, देवो न जानाति, देवाला कळत नाही तर मग कुतो मनुष्य, माणूस कुठाला कोण आहे? बघा ना तुम्ही. भगवान शंकर मला भगवान शंकर राग आला. इथं राग आला. परीक्षा घ्यायला गेली. एक तर माझ्या मालकाची परीक्षा घेतली. 3 गुन्हे भगवान शंकराच्या डोक्यातच बसली. माझ्या मालकाची परीक्षा घेतली, माझ्या आईचं रूप घेतलंय आणि मला लबाड बोलली. 3 प्रकारचं भगवान शंकर बोलले नाही. एक आहे का? शहाणे माणसं बोलत नाही, कृती करून दाखवतात. कृती करून दाखवतात. काय मला चूक जरी झाली तरी कृतीत आणतात. वालूरचे ठाकूर बुवा, त्यांचं नाव मला आठवलं कारण 2-3 प्रकारची मला आठवण होती. प्रल्हाद महाराज ठाकूर हा असंच काहीतरी. मला त्यांची बहीण मग पाहुणी आली घरी. बहीण पाहुणी आली आणि सकाळी काय गडबडीत असेल त्यांच्या बायकोचं लुगडं नेसलं त्यांच्या बहिणीने, पत्नीचं लुगडं त्यांच्या बहिणीने नेसलं आणि पलीकड तोंड करून काहीतरी काम करून हे पाठी मागून आले. आता नाही उलट झालं. त्यांच्या बायकोनं लुगडं नेसलं त्यांच्या बहिणीचं, त्यांच्या बहिणीचं लुगडं त्यांच्या बायकोने नेसलं. तिकडं तोंड करून होती आणि इकडून आले आणि बाई म्हणली. त्यांना वाटलं कोण आहे? बहीण. त्या लुगड्याहून अनुमान काढलं. बाई काय करायली म्हणले, माग पाहिलं तर ती बायको होती. बायकोला काय म्हणले? बाई म्हणली. तिथं शपथ खाल्ली. एकदा तुला बाई म्हणलो, आजपासून तू माझी बहीण, आजपासून माझी काय बहीण. एकदा बाई म्हणली. मी दुसरं काहीच नाही म्हणेल. खरंच नाही काही नाही आली. आता तुम्ही गाडी दुसरीकडेच थांबता येईल. बाई त्या पाया पडतो गप्राय इथं होत महिमा म्हणत नाही का? माझ्या माईची माय काही म्हणते. माझ्या माईची माय तू गप्राय. हे लाद पै निर्मळा मी सुका गोड. बरोबर आहे का रे? लाज पै निर्मळा निसुगा गोड. ऐका नाही म्हणजे तसंच भगवान शंकर बोलले नाही, काहीच बोलले नाही. मला काहीच बोलले नाही. भगवान शंकर गेले कैलासावर जातात.
पण भगवान शंकराने एक केलं महाराज, आपल्या डाव्या बाजूचं आसन उचललं सती मातेचं आणि आपल्या समोर ठेवलं, समोरासमोर ठेवलं. समोर सती माता म्हणजे काय, आता भगवान शंकराची पत्नी काय बुद्धिमान नाही का? डोळ्यातून अश्रूच्या धारा लागल्या सती मातेच्या. बस आजपासून भगवान शंकराचा आणि आपला पती पत्नीचा संबंध तोडला संबंध महाराज. माझ्या आईचं रूप तू घेतलंय, आता तू माझी पत्नी होऊ शकत नाही, होऊ शकत. पत्नी समोर ठेवलंय महाराज. सती मातेच्या लक्षात आलं आणि त्या दिवशीपासून भगवान शंकरानं फक्त भजन करायला सुरुवात केली. भजनच करतात महाराज रवी भगवान शंकर, भजन करतात, आहे का नाही? भगवान शंकर भजना करतात तर काय लाज सोडले. येचे क्षेत्राभिमानी राज्य तेजिली ईशानी गुंती दानवने स्मशाने वास केला. आणि महाराज भजन करायला लागले. म्हणजे पण सती मातेच्या मनात सारखी चिंता होती, सारखी चिंता, सगळी तक लागून राहिले की माझा आता भगवान शंकराशी मला देह ठेवण्यात अर्थ नाही, चूक तर झाली होती, त्याला नाविलाज होता. आणि म्हणून सती मातेनं मला सारखं तेवढ्यात एक दुसरी घटना घडली. दक्ष प्रजापती झाला, सतीचे वडील. भगवान ब्रह्मदेवाच्या अंगठ्यापासून दक्षाचा जन्म झाला होता आणि दक्षाची मुलगी सती भगवान शंकराला दिलेली. त्या दक्षानं यज्ञ ठेवला आणि त्या यज्ञाला सगळ्या देवदेवतांना निमंत्रण दिलं. सगळ्या देवदेवतांना निमंत्रण, सगळे देव तिथं आले. म्हणत स्वर्गातले देव होते, संत होते, काही मानव, सगळे होते. जगाचे सगळे म्हणत भगवान विष्णू, भगवान शंकर, ब्रह्मदेव पुढच्या आसनावर बसलेले. दक्ष आला. दक्ष असं आहेच बरं का, आहे असं की आपल्यापेक्षा श्रेष्ठ व्यक्ती आला की त्याच्या स्वागताकरता उठून उभं राहावं. आपल्या घरी जर एखादा श्रेष्ठ व्यक्ती आला, आपल्यापेक्षा श्रेष्ठ असेल, तर तो घरात येण्याच्या अगोदर आपण काय करावं? उभं राहावं. नाही उभं राहिलं तर मला आपल्याला दोष लागतात, बरोबर आहे का? म्हणून दक्ष प्रजापती झालाय मोठ्या पदावर, हे सगळ्यांनी उठून उभं राहावं. आजही म्हणत काही काही भागात नियम आहे. अकोल्याकडे नियम आहे. आम्ही कथेला गेलो होतो 2-3 वर्ष, मला माहिती. अकोल्याकडे एक नियम माहिती आहे बाबांना, स्वामी बाबा मला एकचा जर का त्याचा टाइम असला ना तर तिथले लोक 2:30 वाजता येतात. काय झालं? काही चुकलं का? चुकलं नाही. मी म्हणलं तुम्हाला ठसका फसका आला का काही म्हणून उग मला 12:30 पासून 12:30 पावणे 1 तर कोणीच यायचं राहत नाही. 12:30 मंडप जेवढी यायची तेवढी मंडपात फुलं म्हणा नाही. पद्धत तिकडली सांगतोय.
सदस्य तसं नाही, म्हणजे तुम्ही उद्या लवकर यावं म्हणून नाही बरं सांगायचं, तसं त्याच्याकरता नाही, पद्धत तिकडली. आणि ज्या वेळेला ते कथाकार वगैरे येतील त्यावेळेला ते उभे राहतात. मला म्हणजे याच्याकरता नाही, पण एक पद्धती आहे, असे राहतात उभे, बरोबर आहे का नाही. मला चहा प्यायची सुद्धा आपल्याला लाज वाटते. एखादा माणूस मला चहा प्यायला नको बा, लोक येऊन बसले एवढे मोठे 12 वाजेपासून, आपण कसं काय जाणार. मला जळगाव खानदेशात मी कथेला गेलो होतो, सकाळी 9चा टाइम होता, 9चा टाइम. मी म्हणलं सकाळी 9ला कोण येलो, आंघोळीच होत नाही घरी, ते म्हणजे तुम्ही कथेला या. मला कथेला गेलो तो 8:30 लोक येऊन बसली, कमाल म्हणून आहे का नाही. आणि म्हणून महाराज उभं राहा म्हणजे स्वागत म्हणजे असं म्हणतात ते त्यांनी सांगितलं तिथं. नाही कोणी. चला आपलं काय चालू होतं, कुठं चालू होतं. दक्षाचं चालू होत आहे काय. मला सगळे उभे राहिले, दक्ष आला आणि स्टेजवर गेला, माग पाहिलं सगळे उभे राहिले, पण तिघं नाही राहिले आहे का नाही. भगवान शंकर, भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव तिघं नाही उभे राहिले. त्याला भगवान विष्णूचं वाईट वाटलं नाही कारण आजोबा आहे, ब्रह्मदेवाचंही वाईट वाटलं नाही कारण बाप आहे, पण वाईट वाटलं भगवान शंकराचं. आणि महाराज भगवान शंकर माझा जावई असून माझा अवमान करतोय, पण भगवान शंकर का उठले नाही. मला भगवान शंकराला समाधी लागली, जिथं बसले तिथं नामस्मरणात तल्लीन झाले. आणि मग त्यानं निंदा करायला सुरुवात केली. आता मुलगी देण्याच्या लायकीचा होता का, याला मी काय मुलगी देत होतो का, याला राहायला घर नाही वगैरे वगैरे वाईट 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 बोलायला सुरुवात केली. माझ्या बापाला ब्रह्मदेवानं सांगितलं म्हणून म्हणले मी याला मुलगी दिली, असं वाईट बोलायला सुरुवात केली. भगवान शंकर नाही महाराज, भगवान शंकर महात्मा तर त्यालाच मानतात ना. सुखे संतोषाने यावी, दुःखी विषादान बजावी, लाभा लाभन धरावी म्हणा माझी, बरोबर आहे नाही. निंदा आणि स्तुती ज्याला समान झाली तो महात्मा आहे, बरोबर. जो स्तुती ते नेगे, निंदे ते नेगे, स्तुती ते नसला घे, बरोबर आहे का नाही. जो निंदेला आपल्याकडे ओढून घेत नाही, स्तुतीने आनंद होत नाही. लेप जायचा नाही, आकाशाला जसा मळ लागत नाही तसं त्या स्तुती निंदेचा त्या महात्म्याच्या जीवनात मळ लागत नाही. मला तुकोबराय सुद्धा म्हणतात, गेले माना मान सुख दुःखाचे खंडन. मला जे काय का सुख आणि दुःख, जीवनातलं सुख म्हणण्यापेक्षा दुःख जर घालवायचं, सुख कोणाला घालवायचं नाही, पण दुःख सुख घालवल्याशिवाय दुःख जात नाही. अरे जरा उलट वाटल, पण असंच सुख कोणाला आवडतंय का. माऊली ज्ञानोबा म्हणतात, सुखाचे दिवस कोणी गणित तू का, अमृताची 7वा कोडी लागो का अनुगडी. सुखाचे दिवस कोणी गणित तू का,
अमृताची झड लागली तर कोणी नको म्हणाल का? अमृताची नको म्हणणार नाही. कोट्यावधी दिवस आले सुखाचे तर कोणी नको म्हणणार आहे का? पण एक लक्षात घ्या, संसारातलं सुख घातल्याशिवाय दुःख जात नाही. आणि आपल्याला काय करायचंय? संसारातलं दुःख घालायचंय, सुख मिळवायचंय म्हणून दुःख जात नाही. डोक्याचा जोडे सुख, ज्याला संसारातलं सुख पाहिजे त्यानं संसारातल्या दुःखाला तयारच राहायचं. लक्षात येते का? ज्याला जन्माचा आनंद पाहिजे त्यानं फुकून देण्याचं दुःख तयारीच ठेवायची. मृत्यूचा आनंद दुःख डोळ्यासमोरच ठेवायचं. हो, ज्याला झाल्यावर आनंद होतो त्याला मेल्यावर रडावंच लागतं. लक्षात येते का? झाल्याचा आनंद, मेल्याचं दुःख. मेल्याचं दुःख घालवायचं असेल तर झाल्याचा आनंद धरू नका. लक्षात येते का? मेल्याचं दुःख घालवायचं असेल तर झाल्याचा आनंद धरायचा नाही. त्याला संसारातला आनंद पाहिजे. सोप्या भाषेत सांगू का? उदाहरण द्यायला थोडं हे व्हायला पण ते समजण्याकरता ऐका, एक लक्षात घ्या. ज्याला सकाळी 3 टाइम जायचं नसल 3 टाइम कुठं मंदिरात, त्यानं संध्याकाळी आबर गोबर खायचंच नाही. आपली आधी नाही, बरोबर आहे का नाही? मला लक्षात घ्या. काय करतात बरंच लक्षात घ्या. खाण्याचा आनंद भोगायचा तर मग ते दुःख सण तू का म्हणे होणारच. म्हणून लक्षात घ्या, संसारातला आनंद ज्याला होतो त्याला दुःख होणार. मान ज्याला पाहिजे त्याला अपमान मिळणार. मान पावे, मान इच्छी, अपमान पावे. मग सवयच वाईट हे म्हणतात. तू बघा राही त्याची वाईटच खोडे. मानाची अपेक्षा तुम्हाला एक समजा लक्षात द्या. एखादा कार्यक्रम चालू, कीर्तन चालू, एखादं कीर्तन चालू, 2 माणसं सोबत गेली. एक सामान्य, भजन्या नाही, इनेकरी नाही, टाळकरी नाही, वाजवणार नाही, काहीच नाही बिचारायला. भाविक माणूस आहे पण सामान्य, त्याला काही येत नाही कला. आणि एक महाराज म्हणजे लय टपुऱ्या नाही जरा पण कीर्तनकारी. दोघे गेले आणि पुढं बसायला गेले, पुढं गेले आणि स्टेज मोठा असा. कोणीतरी म्हणलं खालीच बसा. बसले. मला सांगा, बसाय म्हणले नाही, खाली बसावं लागलं. वर या नाही म्हणले, खाली बसा नाही म्हणले, पण वर या नाही म्हणले. सामान्य माणसाला काही वाटेल का? काय वाटतंय त्याला? पण महाराजाला ती कीर्तन केलं मातीत, आग भेटते त्याच्या आत. का त्याचा अपमान केलाय का? अपमान नाही केला, पण का दुःख झालं? मानाच्या अपेक्षेनं गेलं म्हणून. त्यानं अपेक्षेचाच परिणाम आहे. एका दुःख होत एका नाही. एका मानाची अपेक्षाच ठेवली नाही आणि एकानं काय ठेवली? अपेक्षा ठेवली. म्हणून मान, अपमानापेक्षा मान घातकी, मानाची अपेक्षा घातकी. बरोबर आहे का नाही? मला भगवान शंकर द्वंद्वातीत झालेले महात्मे तुका म्हणे मान खंडन होता उत्तम, चांगले म्हणले. आणि म्हणून महाराज मग भगवान शंकर द्वंद्वातीत झालेले महात्मे सुखी संतोषाने यावी. का नाही? काय संतोष नाही, आनंद नाही, दुःखही नाही. कोण निंदा केली, महाराज निंदा आणि स्तुती समान झालेली आहे. असे भगवान शंकर काहीच बोलले नाही, शांत ऐकून घेतलं. पण नंदीला आवडलं नाही आणि नंदीनं शाप दिला, दक्षा माझ्या भगवान शंकराची निंदा करायला लागला, तुला बोकडाचं शिर वगैरे बसवावं लागेल. ही कथा जास्त दाखवायचं कारण नाही, कारण भागवतात नेहमी ऐकतो आपण.
आहे का नाही. आणि मग आले महाराज पुढं तक्षण यज्ञ वगैरे ठेवला. भगवान शंकराला निमंत्रण दिलं नाही. नाही दिलं तर नाही दिलं, काय त्याचं काय त्यांना वाटत नव्हतं. महाराज नाही निमंत्रण दिलं तर बरं झालं, भजनाला वेळ मिळाला. एखाद्यानं आपल्याला निमंत्रण दिलं कुठं लग्नाला वगैरे जायचं, मला दिलं तर तेवढा वेळ आपला फुकट चालला का नाही. फुकट चालला ना. नाही दिलं निमंत्रण तर आपल्या भजनाला आपल्या ज्ञानेश्वरी गाथा पारायणाला जास्त काय मिळाला, भजनाचा झाला. पण म्हणा कामणीच्या भजनाचा लाग, भजन जास्त होईल. बरोबर आहे का नाही. आणि म्हणून महाराज भगवान शंकराला वाईट नाही, भगवान शंकर नाही, सती मातेला काय त्याचं हे नाही. बरोबर आहे का नाही. सती मातेला नाही, भगवान शंकराला नाही. पण एका बाबाला राहवलं नाही, दोघांत भांडण पेटलं नाही, म्हणून एका बाबाला करमलं नाही. कोणाला नाव सांगणंच लागतंय का. शेंडीवाला बाबा इना शेंडी नारायण कैलास पर्वतावर गेले. भांडण लावायला बरोबर माहिती असता कोणी कोण पेट नाही. ते वले नाही पेट जिंकून वाळलंय त्याला माहिती, वाळले आणि पेट झाला की मग वलय करणारच. भगवान शंकराकडे सती मातेकडे गेले. आई साहेब इथं का म्हणजे मग कुठं जायला पाहिजे, कुठं जायला पाहिजे तुम्हाला माहित नाही. म्हणजे काय अहो माहित नाही म्हणजे तुमच्या बापाकडे येत नाही ना. म्हणजे माझ्या बापाकडे येत नाही मला माहित नाही. आणि मग ते माहित नाही म्हणून तर सांगायला आलं. मग म्हणले नारदा एक काम करा ना. म्हणले काय, जाऊन सांगा ना म्हणले आमच्या मालकाला भगवान शंकराला जाऊन सांगा ना. काय सांगायचं, जाऊन सांगा म्हणले म्हणाव तो मी सती मातेला घेऊन येत नाही जा. नारद म्हणले आई साहेब कान धरतो मी बाबाकडे जात नाही, बाबा भोळा आहे पण तिसरा डोळा आहे, आपल्या गरीबाच्या मागे लागल. मग काय मी येण्यावाला बाबा उगं तुम्हाला माहित नाही म्हणून तुम्ही सांगायला आलो, मी जाऊन सांगत नाही. आणि हात जोडून विनंती आहे तुम्ही सांगू नका. इथं नारद आले होते म्हणजे भांडण लावून दिले, नावही नाही. वा असं नसते बाई, मी तुझी म्हणून सांगायले. नाही तर म्हणशील तुझ्या सासूला मी म्हणले की आई बाई येत माझ्या घरी, म्हणजे भांडण भेटून द्यायचं नावही बी येऊ द्यायचं नाही. बरोबर आहे का नाही. सती माता गेली, भगवान शंकराला म्हणली, भगवान शंकराच्या जवळ जाऊन बसली. आता प्रार्थना करायची. पहिला शब्द वापरला ओम नमो जी आद्या. नाही 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 ओम नमो जी आद्या नाही. वैव असं हळू न वैव आले समजा काही काही दाग वैव. भगवान शंकर म्हणजे काय तुम्हाला माहितीये का नाही. म्हणे काय माहित नाही. म्हणे काय अहो तुमच्या सासऱ्याकडे येत नाही ना. माझ्या बापाकडे नाही म्हणली, तुमच्या सासऱ्याकडे. भगवान शंकर म्हणले मग काय करू, चला ना. मला निमंत्रण नाही, बिना निमंत्रणाचं जाऊ नाही. अहो म्हणले काही काही ठिकाणी बिना निमंत्रणाचं जाऊ. म्हणजे कुठं, म्हणजे मुलींना बापाच्या घरी, मित्रांना मित्राच्या घरी, शिष्याना गुरुच्या घरी, आणि कथा कीर्तनाला देवदर्शनाला न बोलवता जाऊ. भगवान शंकर म्हणले मग मुलींना बापाच्या घरी न बोलवता जाऊ का जाऊ आहे ना सासऱ्याच्या घरी. म्हणजे मुलींना बापाच्या घरी मग तुझा बाप आहे तुझा. महाराज दोन गण बरोबर दिले गेले. निंदा झाली. तुळशीदासचे वर्णन करतात साधारण मेली एक माता, भगिनी मेली भोक्त मुसकाता. प्रेमाने फक्त आई भेटली, बाकी सगळ्या बहिणी हसणाऱ्या वगैरे निंदा करणाऱ्या भेटल्या. खूप चेष्टा करायला लागल्या. सती मातेला वाईट वाटू लागलं. सती मातेची निंदा करता करता भगवान शंकराची निंदा करू लागल्या. आणि महाराज एक पतिव्रता आहे, आपल्या पतीची निंदा आपल्या कानानं ऐकायची नाही. बरोबर आहे का नाही. महाराज पतिव्रताने अनेकाची स्तुती सर्व भावे पती म्हणे ध्यानी. दुसऱ्याची स्तुती ऐकायची नाही, निंदा. महाराज खरा भक्त तो आहे जो आपल्या आराध्य देवाची निंदा कानानं ऐकत नाही. तो खरा भक्त आहे महाराज. बरोबर आहे का नाही. काय करावं, आपल्या ताकद असेल तुकोबर आहे म्हणतात त्याची जीभ हासडून काढावी, आणि ताकद नसेल तर तिथून निघून जाव. ऐकू नाही महाराज. बरोबर आहे का नाही. आणि पण सती मातेने विचार केला माझ्या पतीची निंदा व्हावी, मला इथं थांबायला नाही पाहिजे. पण ज्याने निंदा केली तो माझा बाप आहे, आणि त्याच्या वीर्यापासून हे शरीर तयार झालेलं आहे. आता हे शरीर मला ठेवायचं नाही. आणि म्हणून धार 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 सती माता गेली. आणि दक्षाचा जो यज्ञ चालू होता, दार दिशी जाऊन यज्ञ कुंडात आपला देह समर्पित केला. प्रभू श्रीरामचंद्र हाहाकार झाला, हाहाकार. भगवान शंकराचे दोन गण आले होते. जाऊन सांगितलं भगवान शंकरा
सती मातेने आपल्या देहाचा त्याग केला. भगवान शंकराला क्रोध आला. एक डोक्याचा केस उपटून जमिनीवर आपटला. वीरभद्र जन्माला आला. सांगितलं जा दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस करा. वीरभद्र जातोय, दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस केला. परत भगवान शंकर गेले. तांडव नृत्य भगवान शंकर करायला लागले. भगवान शंकर क्रोधायमान झाले. तिन्ही लोकांचे देव तिथे आले, सगळे ऋषी आले. सगळ्यांना माहित होतं भगवान शंकराचा क्रोध म्हणजे सृष्टीचा नाश, सृष्टीचा नाश होणार. भगवान शंकराने आपलं त्रिशूळ फेकून मारलं आणि दक्षाचं शिर घरापासून वेगळं केलं. हाहाकार झाला. भगवान शंकराला सगळ्या संतांनी ऋषींनी शांत केलं. तेव्हा तुम्ही धर्माचे रक्षक आहात, तुम्ही धर्माचं रक्षण करणारे आहात आणि यज्ञ हे धर्माचं स्वरूप आहे. यज्ञ पूर्ण झाला पाहिजे. यज्ञ अपूर्ण राहणं म्हणजे धर्माचा नाश होईल. म्हणजे यज्ञ पूर्ण करायचा आहे, पण यज्ञाचा यजमानच तुम्ही जिता ठेवला नाही, जिवंत ठेवला नाही. त्याला जिवंत करा. परत नंदीचा शाप होता, तुला बोकडाचं शिर बसवावं लागेल म्हणून बोकडाचं शिर आणलं त्याला बसवलं. देव दुर्बल घातक असा एक श्लोक आहे मला. त्याला ते शिर बसवलं. बोकडाच का बसवलं? बोकडा अहंकारी, अहंकारी. शेळीचं बोकड तुम्ही त्याच्या कपाळाला धरण तिकडे लोटा तिकडे जात नाही, येऊन धडक खाली ते अहंकारी. आणि दक्षाला अहंकार झाला होता. जीवनभर लक्षात राहावा अहंकाराचा परिणाम काय होतो म्हणून बोकडाचं बसवलं. नाही ना, बोकडाचं शिर बसवण्यात आलं. महाराज आता चूक कळाली होती. आता देवाचं वर्णन करावं वाटू लागलं तर म्या करू लागला. असंच मला जो लोक तोंड होतो तो लोक निंदा करून घेतली. आता तोंड नाही राहिलं तर आता मग म्या करायला लागला. पण भगवान शंकरानं ती स्तुती काय केली? मान्य केली. प्रसन्न झाले दक्षावर. आणि मग भगवान आता ती सती माता जी दक्षाच्या यज्ञात सती मातेनं जो देह समर्पित केला, तो देह समर्पित करण्यामागचे मुख्य कारण होतं का? भगवान शंकरानं आपला पत्नीचा संबंध तोडलाय. कशा करता जगायचंय हे कारण मुख्य होतं. आता तीच सती माता पुढं हिमालय आणि मैना माता यांच्या उदरी पार्वती माता म्हणून जन्माला येणार. हिमालय आणि मैना यांच्या उदरी खूप गोड चरित्र आहे. भगवान शंकराचा विवाह आणि मैना माता वगैरे यांचं चरित्र आपल्याला बघायचं आहे. आजची वेळ आपली आता समाप्त झालेली आहे.